मित्रांनो, मी श्रीकांत मुजमुले टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. चॅनलला जर सगळ्यात पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक 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 करत बऱ्याच कॅटेगरीचे अंदाजे कट ऑफ आपण घेत आहोत. यासाठी आपण गृहीत धरलेला आकडा आहे 15,000. सगळ्याच कॅटेगरीसाठी तोच आकडा येईल अशातला भाग नाही. पण उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतोय की जर 15,000 जागा आल्या, आपण एससी साठी तोच गृहीत धरला, एसबीसी साठीही तोच आकडा गृहीत धरलेला आहे. एनटी कॅटेगरीच्या संदर्भात ओबीसी साठी आपण तोच आकडा गृहीत धरलेला आहे. एनटी कॅटेगरीच्या संदर्भामध्ये मी म्हटल्याप्रमाणे की आपण त्यावर व्हिडिओ बनवणार आहोत. आज आपण एनटीबी कॅटेगरी संदर्भामध्ये आज विश्लेषण पाहणार आहोत. नंतर ए, सी आणि डी या संदर्भातील उद्या तुम्हाला बाकीचे व्हिडिओ भेटून जातील. आज आपण एनटीबी संदर्भातील व्हिडिओ पाहणार आहोत. मित्रांनो, एनटीबी या कॅटेगरीला महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन आहे 2.5%. 2.5%च्या हिशोबाने जर आपण टोटल 15,000 जागा आल्या तर 375 जागा या का कोणत्या एनटीबी ला येतील. आता या एनटीबी मध्ये जी संख्या आहे टेट 3 क्वालिफाईड कॅन्डिडेटची, त्यामध्ये महिला 3,086 आहेत आणि पुरुष 2,314 आहेत. असे हे एकूण 5,400 ही यांची एकूण संख्या आहे. आता या जागांचं जर डिवायडेशन केलं आपण की संस्थेला जाणाऱ्या जागा, झेडपी, मनपा वगैरे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनला जाणाऱ्या जागा, तर 375 पैकी आपण 175 जागा असं धरूया की झेडपीला गेल्या. 375 पैकी 175 जागा झेडपीला गेल्या. 175 जे टॉपचे झेडपीला जाणार आहेत त्यांचा आकडा मित्रांनो एनटीबी मधला 133 मार्कावर येतो. म्हणजे 133 मार्कच्या वरचे शेवटचा जो 175वा कॅन्डिडेट आहे त्याला 133 मार्क आहेत. तो कॅन्डिडेट जो येईल 175 नंबर वाला, त्याला 133 मार्क असणार आहे. टॉप एनटीबी ची लिस्ट सांगतोय मी. आता हे झाले झेडपीला गेलेले, एकच देणार आहे त्यामुळे हे 175 गेले, तुर्तास गृहीत धरा. आता उरल्या जागा 200. आता हे जे 200 जागा उरलेल्या आणि हे सगळं आपण इमॅजिन करतोय, ध्यानात ठेवा. याच्यामध्ये 19-20 मागे पुढे होणारच आहे. त्याबद्दल आपण एक आकडेवारी सादर केल्यानंतर आपण बोलूया. तर उरल्या जागा 200. आता या 200 जागा ज्या असतील ते असतील संस्थेसाठी विथ इंटरव्ह्यू साठी. आता 200 जागेला 200 जण बोलवणार नाहीत. एकाच 3 या प्रमाणात कमीत कमी 600 जणांना हे तिथं बोलवणार. आता 600 जणांना जर बोलवलं तर हे वरचे गेले पकडले आपण 175 झेडपीला लागलेले, आणि तिथून पुढचा 175 पुढचा क्रमांक काढून 775 क्रमांकापुरते आपल्याला पाहायचे असतील तर 775 या क्रमांकावर 115 मार्कवाला शेवटचा उमेदवार एनटीबी मध्ये आहे. म्हणजेच एकाच 3 हा क्रायटेरिया लावून जर 15% रिझर्व आपलं 15,000 पैकी 2.5% रिझर्वेशन याप्रमाणे पाहितलं तर हा विद्यार्थी संख्या जी जाईल मुलाखतीला एनटीबी मध्ये ती असेल 600 आणि वरचे झेडपीचे 175 असं मिळून शेवटचा विद्यार्थी जो जाईल मुलाखतीला त्याचा क्रमांक असेल 775 आणि त्या क्रमांकावर असणाऱ्या मेरिट लिस्ट मधले रँक मधले विद्यार्थ्याचे शेवटच्या 775व्या क्रमांकाचे विद्यार्थ्याचे मार्क आहेत 115. म्हणजे हा विद्यार्थी 115 मार्कवाला विद्यार्थी जाणार आहे. म्हणजेच काय तर मुलाखत विथ आणि विदाऊट ही दोन्ही जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर या सगळ्या संधी कोणाला आहे तर 115 मार्कच्या पुढचे या प्रोसेस मध्ये असतील असं गृहीत धरायला इथपर्यंत तरी हरकत नाही. बरं, आता त्यामध्ये पण आलं, बाकी कॅटेगरीना आलं तसं यात इथेही पण आलं. काय पण आलं? आता हे जे वरचे 175 झेडपीला लागले टॉपचे असं आपण गृहीत धरलंय, त्यामध्ये 31 कॅन्डिडेट असे आहेत जे 151 मार्काच्या वरचे 151 मार्काच्या वरी मार्क घेतलेले आहेत. या कॅन्डिडेटनी काय केलेलं आहे 151 मार्काच्या वरी मार्क घेतलेले एनटीबी मधले कॅन्डिडेट आहेत 31. त्या जागा रिकाम्या व्हॅकंट राहतील. सरते शेवटी त्या जागा
खाली 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 आणत गेले तर त्या सत्य शेवटी त्या जागा जाणार आहेत संस्थांसाठी. कोणत्या संस्थांसाठी? विथ मुलाखतीसह. विथ मुलाखतीला काय होणार आहे? हे 31 × 3 होणार आहे. 100 आकडा सरासरी आपण धरून टाकूया. म्हणजे 100 जागा आणखी 100 विद्यार्थी खालचे वाढणार आहेत. प्लस कुणी अगोदरच नोकरीला आहे, कुणा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाही आलं, असं 25-30 इतर कारणामुळे आपण कुणी अपात्र झालेला आहे, डबल परीक्षा दिली, काय झालं, अशामध्ये भाग असेल तर असं टोटल जर गृहीत धरलं तर अजून 30 जागा खाली होणार आहे. 30-35 जागा खाली होणार आहेत. वरच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे मध्ये गळाले गेलेले विद्यार्थी. म्हणजेच काय, अजून 30-35 विद्यार्थी कमी झाले तर हे 30 प्लस इकडले 30-35 गुणिले 3 म्हणजे जवळपास अजून 200ची मेरिट 200 विद्यार्थ्यांसाठी वॅकन्सीज उपलब्ध होणार आहेत. कोणत्या? भीत मुलाखतीसहच्या. म्हणजे 775 मध्ये अजून 200 टाका म्हणजे 975. आता 975 वर ज्या वेळेस आकडा येईल तो 975 आकडा धरल्यानंतर 975व्या नंबरवर एनटीबीचा विद्यार्थी आहे 112 मार्कावर. 112 मार्कावर. ध्यानात ठेवा, हे सगळं आपलं गृहीतकावर चालू आहे. उदाहरणार्थ 1500 जागा कमी झाल्या किंवा 1000-2000 जागा वाढल्या तर यामध्ये त्यानुसार बदल होईल. एक्झॅक्ट आकडा आपल्याला एकूण जागा आल्यानंतरच कळेल. ही गोष्ट ध्यानात ठेवा. हा आपण अंदाज बांधतो आहोत. पुन्हा म्हणायला संधी ठेवू नका कुठेही की सर कुठे येणार आहे. आपण हे पकडून धरत चालत नाहीयेत की 15,000 जागा येणार असं नाहीये. कमी येतील किंवा जास्त येतील आणि सेकंड फेज पर्यंत तर येणार, हे तर वादच नाही. पण हे आपल्याला फर्स्ट फेजचं गृहीतक आहे की विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू कमीत कमी इतक्या जागा आपल्याला येणार आहेत. असो, तर 112च्या पुढचे जे एनटीबीचे कॅन्डिडेट आहेत यांना संधी भेटण्याची जास्त शक्यता आहे. त्या खालीही अजून 5-7 मार्क यायला हरकत नाही. आणि यामध्येही पुन्हा ओबीसीचं जसं आपण सांगितलंय, एसबीसीचं जसं आपण सांगितलं, एससीचं जसं आपण सांगितलं, यामध्येही विषय वाईज डिवायडेशन असणार आहे, कॅटेगरी वाईज डिवायडेशन असणार आहे, वर्ग वाईज डिवायडेशन असणार आहे. 1 ते 5, 6 ते 8, 9, 10, 11, 12. आता यापैकी तुमच्याकडे कोणती पात्रता काय आहे, तुमची पात्रता काय आहे यावर अवलंबून आहे. काही विद्यार्थ्यांचे आता एकूण मेरिट लिस्ट मध्ये हे जे आपण 975 सांगतोय याच्यामध्ये जर मॅथ सायन्स वाले जर 4-5च असेल तर एमएससी झालंय, मॅथ झालंय, दोन्ही पेपर क्लिअर, एमएससी ची गरज, टीईटी सीटीची तर गरजच नाही. पण असे एमएससी झालेले एखाद्या विषयातला जर एकच विद्यार्थी असेल किंवा 2-3च विद्यार्थी असतील आणि त्यांच्या जागा भरपूर असतील तर अशा वेळेस ते झेडपीलाच लागून जातील. आणि कदाचित एखाद्याला जास्त मार्क असतील आणि त्याच्या विषयाचे भरपूर कॅन्डिडेट असतील, पात्रता फक्त त्याच विषयापुरती असेल, सेकंड पेपर पुरतीच असेल किंवा फर्स्ट पेपर पुरतीच असेल आणि तिथं कॉम्पिटिशन असेल, त्याची मेरिट कदाचित आपण 112 म्हणतोय पण त्याची मेरिट कदाचित 120-125 राहील. हे विषयावरही अवलंबून राहणार आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्यामुळे आपण सांगतोय त्यामध्ये 19-20 होणार आहे. आणि जागाही तुमच्या किती व्हॅकंट आहेत, कोणत्या कॅटेगरीच्या किती व्हॅकंट आहेत यानुसार बाकीच्या गोष्टी ठरणार आहेत. पण जर तुमच्या रिझर्वेशन प्रमाणे 2.5% रिझर्वेशन प्रमाणे जागा 15,000 आल्या तर तुम्हाला 375 जागा येतील आणि मग बाकीचं गणित या पद्धतीने लागणार आहे. ते आपल्याला जागा आल्यानंतर शासकीय किंवा पवित्र पोर्टलवर ज्यावेळेस याविषयीची व्हॅकन्सी संदर्भातील जाहिरात पडायला सुरुवात होतील, शासन जाहीर करेल, त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी कळणार आहेत. दुसरी एक महत्वाची बातमी जाता जाता तुम्हाला सांगतो की एमएससीई कडे आपल्या भरती सोपवण्यात आलेली आहे अशी बातमी आहे. मी एमएससीईच्या वेबसाईटवर दुपारी चेक केलं होतं, अजून तरी तशी बातमी आलेली नाही. GR पाहायचं राहून गेलंय मला. महाराष्ट्र शासनाचे GR ज्या वेबसाईटवर प्रसिद्ध होतात ते GR मधून मी पाहितलेले नाही. तसं असेल तर ही गोष्ट खूपच चांगली असेल. जर एखाद्या संस्थेकडे जाण्यापेक्षा किंवा एखाद्या बाह्य यंत्रणेकडे जाण्यापेक्षा महाराष्ट्र शासनाकडे जर ही गोष्ट वर्ग होत असेल तर तो निश्चितच स्वागतार्ह बाब आहे आणि आपण सगळ्यांनी तिचं स्वागत केलेलं पाहिजे. तर मित्रांनो, एनटीबी चा कट ऑफ हा असा आहे. उद्या किंवा आज संध्याकाळीच एनटीए चा कट ऑफ टाकू. आज संध्याकाळपर्यंत एनटीए चा कट ऑफ पडेल. पुन्हा उद्या
सी आणि डीचा एनटीचा कट ऑफ घेऊया. आणि तोपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.